नमस्कार मित्रांनो, तर आज गुरुवार दुर्गाष्टमीचं या आजी गाठ पडलेल्या आहेत. तर या आजी, तुमचं नाव काय आजी? मैना आजी म्हणून आहेत. या एकट्याच राहतात. तर जवळपास 8 ते 9 वर्षापूर्वी आपली येडामाई जी आहे, आपली येडामाईची स्वयंभू मूर्ती, ती मूर्ती आपल्या घरामध्ये तुम्ही बघू शकता. आजीला बोलताना सुद्धा आजीच्या अंगावर काटे येत आहेत. तर यांनी काढलेली आहे ही येडेश्वरी देवी आणि त्याची स्थापना केलेली आहे. यांच्या हातूनच आपण सर्व विधी करून घेतलेले आहेत. या आजींनी स्वतः आपली येडेश्वरी देवीची मूर्ती स्थापना करून दिलेली आहे 9 वर्षापूर्वी, साध्या भोळ्या पद्धतीनं. आता कलियुगामध्ये भरपूर काही नवीन नवीन बघायला भेटत आहे, पण यांची भोळी श्रद्धा आणि आपण सगळ्या विधी जे आहेत, आपल्या येडेश्वरी मातेची स्थापना असेल किंवा येडेश्वरीचा अभिषेक असेल किंवा ज्या वेळेस आपल्या शेतामध्ये येडेश्वरी देवी निघाली, ती उचलून त्याचा विधिवत अभिषेक करून पूजा असेल, ती आपण सर्व या वयस्कर आजींच्या हातून केलेला आहे. तर भोळी बाबडी सेवा येडामाईनं खरंच आपली मान्य करून घेतली आणि आज आपलं किती वाढलेलं आहे तुम्ही सगळं बघू शकता. तर या आजींनी संसार देखील केलेला नाही, तर फक्त देवीसाठी यांनी पूर्ण यांचं आयुष्य जाळलेलं आहे. यांनी देवाची सेवा करतात. तुमचं वय किती आहे आजी? 70च्या वर यांचं वय आहे. तर फक्त देवीची सेवा करतात या आणि एकट्या राहतात. तर यांच्या हातून आपण येडेश्वरी देवीचा सर्व विधी केला. मला खरंच खूप अभिमान वाटतो की अशा भोळ्या बाबड्या साध्या व्यक्तींच्या हातून आपली सेवा घडली आणि त्यामुळेच आज येडामाईच्या आशीर्वादाने आज आपलं एवढं उतू आलेलं आहे. तर खरंच आज गुरुवार दुर्गाष्टमीच्या मुहूर्तावर या आजी गाठ पडल्या. इथं चहा पाणी करायला थांबलो होतो आपण, तर तिथं सहज यांची भेट झाली म्हणून आपण व्हिडिओ घेतलेला आहे. जय येडेश्वरी, जय येडामाई. या आजी लहानपणापासूनच देवाची खूप सेवा करतात असं त्यांच्या जवळपासची लोक सांगतात. या आजींनी संसार केला नाही, तर या एकट्या राहतात, देवाची सेवा करतात आणि आपला उदरनिर्वाह करतात. तर येडामाईला यांची भोळी भाबडी सेवा जणू आवडली असावी. तुम्हाला माहीतच आहे, येडामाई ही भोळी भाबडी सेवा मोठ्या आनंदाने मान्य करून घेते.